1 जानेवारी 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणं नियमित करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। या आदेशाची महापालिका हद्दीत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज महापालिकेत आढावा बैठक झाली। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड थेट महापालिकेत दाखल झाले आणि त्यांनी अतिक्रमण नियमितीकरणासाठी निश्चित करण्यात आलेल्या कालबद्ध कार्यक्रमाची माहिती दिली। वन विभाग, शासकीय आणि महापालिकेच्या जागेवर सन 2011 पूर्वी झालेली अतिक्रमणं कायम करण्याचा शासन निर्णय झालाय। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत आज महापालिकेत आढावा बैठक झाली। नगर रचना विभाग आणि तहसील कार्यालयांनी गायरान जमिनी, शासकीय जमिनी, महापालिका जागांवरील अतिक्रमणांची यादी निश्चित करावी। एका महिन्यात 4ही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प घ्यावेत असं आयुक्त डॉक्टर भारुड यांनी सांगितलं। अतिक्रमण कायम करण्याची 31 डिसेंबर अखेर मुदत आहे। त्यामुळे 7 सप्टेंबर पासून महानगरपालिका विभागीय कार्यालयांमार्फत नियमितीकरणाचे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील। तसंच जलद गतीने अतिक्रमण नियमितीकरण करण्यासाठी महापालिका स्तरावर विशेष कॅम्प घेतला जाईल। कागदपत्रांची प्राथमिक छाननी करून 500 चौरस फुटाच्या आतील घरांचं अतिक्रमण नियमित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे प्रस्ताव सादर केले जातील। त्यामुळे अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलंय।